नमस्कार, बघूया आजच्या ठळक बातम्या. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, लोकमत वृत्तामध्ये आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील कांदा, द्राक्ष व ऊस पिकाच्या दरावरून शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान टाळण्यासाठी तसेच कांद्याला हमीभाव देण्याची मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. यावेळी झालेल्या चर्चेत देशातील शेती व्यवसायाबाबत केंद्र सरकार लवकरच धोरण जाहीर करणार असल्याचे आश्वासन मोदी यांनी दिले. खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मोदी यांची भेट घेऊन जिल्ह्यातील कांदा व इतर पिकांबाबत चर्चा केली. बघूया काय आहे ते. पाऊस चांगला झाल्यास बाजारात साखरेला चांगला भाव मिळतो व साखर कारखाने पूर्ण वेळ चालून पूर्ण सीझन होऊन देखील ऊस शिल्लक राहतो. तसेच कांदा पिकाबाबत 2 वर्षापासून चांगला पाऊस पडल्यामुळे कांदा चांगला पिकला, परंतु कांदा उत्पादनाचा खर्च वाढला, त्यामुळे कांद्याला उत्पादन खर्च एवढाही भाव मिळत नाही. द्राक्ष व कांदा पिकाबाबत यावेळी माहिती देण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील कांदा या नगदी पिकाबाबत केंद्र शासनामार्फत हमीभाव देण्याबाबत विचार केला जाईल, असे आश्वासन दिले. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या या चॅनलवर दररोजचे कांदा बाजार भाव अपडेट केले जातात. तसेच शेतीची सर्व माहिती जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा यूट्यूब चॅनल. धन्यवाद मित्रांनो.